नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जत तालुक्यातून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी. उमदीत जिल्हा परिषद कन्नड शाळेचा शिक्षकाविना वनवास. जत तालुक्यातील उमदी येथे जिल्हा परिषदेची कन्नड शाळा नंबर 4 आहे. या शाळेत शिक्षकाअभावी मुलांचे हाल सुरू आहेत. या शाळेत 1ली ते 4थीचे वर्ग असून या ठिकाणी 54 विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र 1 ते 4 वर्गासाठी एकच शिक्षिका ज्ञानदान करते. तेही इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिका आहेत. शाळा कन्नड, शिक्षक मराठी, विद्यार्थी कन्नडचे. किती हा भोंगळ कारभार. काय करावे अशा प्रशासनाच्या गलतान कारभाराला. 4 वर्गासाठी एकच शिक्षक कसे शिकवतात असा प्रश्न पालक विचारित आहेत. इतर कामावर कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या शासनाचे शिक्षणाकडे का दुर्लक्ष होत आहे असा सवाल देखील पालक विचारित आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना शाळेव्यतिरिक्त कामे असतात. ऑनलाईन माहिती देणे, अशा वेळी शिक्षकांनी काय करावे. शाळेला सुट्टी देऊन ही कामे करायची का असा सवाल देखील इथं उपस्थित होताना दिसतो आहे. सध्या एका जादा दुसऱ्या शिक्षकाचीही नेमणूक केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अशा पद्धतीने शिक्षणाकडे दुर्लक्ष या प्रशासनाने का केले आहे की भावी पिढी पूर्ण संपवण्याचा घाटच या प्रशासनाकडून घातला जातोय असा सवाल देखील पालक विचारित आहेत. शिक्षण विभागाने जत तालुक्यातील या जिल्हा परिषद मराठी शाळा आणि कन्नड शाळांकडे लक्ष देऊन या ठिकाणची शिक्षक संख्या वाढवून विद्यार्थ्यांच्या जो ज्ञानदानावर किंवा शिक्षणावर जो परिणाम होतो आहे तो परिणाम थांबवावा आणि चांगले शिक्षण, उत्तम शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.